नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता जय घोरपडेचं प्रमोशन झालेलं असतं. त्यामुळे रायाला खूपच जास्त आनंद होतो. आपल्या भावाचं प्रमोशन झालंय म्हणून अख्ख्या गावभर त्याची मिरवणूक काढत असतो. पण इथे जय घोरपडे रायाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतो. तर इथे जय घोरपडे गाडीमध्ये बसलेला असतो आणि बैलगाडीचं जोकड इथे बैलांच्या खांद्यावरती न देता इथे रायाने स्वतःच्या खांद्यावरती घेतलेलं असतं. त्यामुळे इथे आता राया खूप जास्त थकलेला असतो. तरीसुद्धा भावाला प्रमोशन मिळाले त्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरामध्ये तो इथे जय घोरपडेला अख्ख्या गावभर आता स्वतःच्या खांद्यावरती बैलगाडीचं जोकड घेऊन फिरवत असतो. तेव्हा इथे आता राया खूपच जास्त थकलेला असतो म्हणून इथे खांद्यावरचं जोकड खाली ठेवत असतो. तेव्हा जय म्हणत असतो, अरे बैला काय करतोयस तू? आता चल आपल्याला पाहुण्यांकडे जायचं आहे ना. तेव्हा इथे कदम येतो आणि जय घोरपडेला बुके देऊन त्याचं स्वागत करतो. तेव्हा राया म्हणत असतो की जाऊया ना, सगळीकडे जाऊया. आणि तो गावकऱ्यांना म्हणत असतो की नाचा रे नाचा, माझ्या भावाला प्रमोशन मिळालेलं आहे. आणि तो इथे आता जोरजोरात ढोल ताशेसुद्धा वाजवायला सांगतो आणि स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये नाचत असतो. त्याचबरोबर इथे जय घोरपडे म्हणतो की बास झाला आता, चला आता पाहुण्यांकडे जाऊया. तेव्हा इथे राया म्हणतो, कुठली पाहुणी? तेव्हा जय घोरपडे म्हणतो, अरे कुठली पाहुणी म्हणजे मंजिरीच्या घरी. आता मंजिरीबरोबर माझं लग्न ठरलं होतं. तिच्याबरोबर लग्न नाही झालं म्हणून काय झालं? म्हणून तिच्या आईवडिलांबरोबर माझं जे नातं आहे ते सुद्धा तोडून टाकू का? तेव्हा राया म्हणतो, नाही नको, त्याची काही गरज नाही. तेव्हा इथे राया म्हणतो की एक कदम थोडं पाणी प्यायला दे रे. तेव्हा राया इथे पाणी मागतो, ते जयला आवडत नाही. जय म्हणतो की अरे पाणी कसलं पितोयस? पाहुण्यांकडे जायला उशीर होईल ना, चल लवकर चल. तेव्हा इथे रायाला पाणीसुद्धा पिऊ देत नाही आणि पुन्हा तो इथे गाडी उचलतो आणि मंजिरीच्या घरी आणायला निघतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मंजिरी देवाजवळ हात जोडून बसलेली असते आणि ती म्हणत असते की विठुराया, अरे हे सगळं काय चाललंय? तू बघतोयस ना राया जयच्या प्रेमात किती वेडा झालाय. तो जय त्याला वाटेल ती कामं करायला सांगतो, वाटेल तसा त्याचा अपमान करतो आणि राया निमूटपणे सगळं सहन करतोय. पण त्याला माहितीसुद्धा नाही आहे की जयकडून फक्त आणि फक्त त्याला त्रासच होणार आहे आणि पुढे जाऊन तो त्याला रडवत ठेवेल, पण कधीही त्याचा भाऊ म्हणून स्वीकार करणार नाही. फक्त त्याला त्रास कसा देता येईल याचा विचार तो करेल. आणि रायाला झालेला त्रास विठुराया तुला तरी सहन होणार आहे का रे, असं मंजिरी म्हणते. तेवढ्यातच इथे आता रायाने जी मिरवणूक आणलेली असते जय घोरपडेची, त्याचा आवाज मंजिरीपर्यंत पोहोचतो. तेव्हा मंजिरी आता दारामध्ये येऊन बघत असते तर इथे जय घोरपडेची मिरवणूक इथे अंगणापर्यंत आलेली असते. तेव्हा इथे रायाला बैलगाडी ओढताना बघून मंजिरीला फारच वाईट वाटतं. तेव्हा रुचिता म्हणत असते, काय रे राया, हे सगळं काय आहे? बैलगाडी तू का ओढतोयस आणि बैल कुठे आहेत? काय रे जय, तू रायाला का हे काम करायला सांगितलेस? तेव्हा इथे जय म्हणत असतो, अगं मी कुठे सांगितलंय? मी तर त्याला म्हणालो की माझी मिरवणूक वगैरे काढायची गरज नाही, पण त्यालाच खूपच जास्त आनंद झालाय, त्याला मी तरी काय करू? आणि काय रे बैला, कसं वाटते तुला ही गाडी ओढताना? तू स्वतः तयार झालेस ना? तेव्हा इथे राया म्हणतो, हो मी स्वतः तयार झालेलो आहे. तर इथे जय मुद्दामून रायाला तिथे घेऊन आलेला असतो, कारण मंजिरीसमोर आणि मंजिरीच्या घरच्यांसमोर इथे जयला त्याचा अपमान करायचा असतो. तेव्हा इथे आता जय आल्यानंतर इथे शशिकलाला खूपच जास्त आनंद होतो. शशिकला म्हणत असते की वा वा, प्रमोशन झालं तुमचं, हे ऐकून खरंच खूप आनंद झाला. तेव्हा इथे जय घोरपडे म्हणत असतो, म्हणून तर माझ्या माणसांना मी भेटायला इथे आलोय ना. जीजी कुठे आहेत? जीजी कुठे दिसत नाही. तेव्हा शशिकला म्हणते, जीजी घरामध्ये नाही आहे तुझा हा आनंद साजरा करायला, कारण त्या त्यांच्या भावाच्या गावी गेल्या आहेत ना. अरे पण त्या नसल्या म्हणून काय झालं? आम्ही आहोत ना सगळेजण इथे तुझं स्वागत करण्यासाठी. आणि खरंच रे जय, हा बैल कुठे तुला सापडला? अरे एकटा अख्खी गाडी ओढतोय, म्हणजे साधारणपणे बैलगाडी ओढायला 2 बैल लागतात ना, पण इथे तर हा एकटाच बैल आहे. तेव्हा जय म्हणतो, हा मग काय, हा एकटाच बैल आहे ना, तो 2 बैलांच्या बरोबर आहे. तेव्हा शशिकला म्हणते, याचा अर्थ ह्या एका बैलामध्ये 2 बैलांची ताकद आहे. अरे वा, चांगला बैल सापडलाय तुला. तेव्हा इथे आता नानांना हे अजिबात आवडत नाही. नाना म्हणत असतात की तू इथे कशाला आलेस, सांग ना, काय गरज होती तुला इथे यायची? तेव्हा जय म्हणत असतो, अहो नाना असं काय करताय? तुम्ही माझ्याबरोबरचं नातं लगेच तोडलत का? अहो तुम्ही आमची माणसं आहात, माझी माणसं आहात, म्हणून तर इथे तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो ना.
तेव्हा नाना म्हणतात की तुझ्यासारख्या माणसाशी आम्हाला कुठलाही संबंध ठेवायचा नाही आहे. जो माणूस माझ्या मुलीच्या जीवावरती उठतो त्याच्याशी आम्हाला काहीच संबंध नाही ठेवायचा. तेव्हा इथे शशिकला म्हणते, जाऊ दे रे जय, कशाला तू यांच्याकडे एवढं लक्ष देतोस? या माणसांना एवढं महत्त्व नाही द्यायचं. अरे आम्ही आहोत ना तुझ्यासाठी, आम्ही तुझीच माणसं आहोत. हे काय? तेव्हा इकडे रायाला आता खूपच जास्त वाईट वाटत असतं. त्याला असं वाटत असतं की नानांनी माझ्या भावाला आशीर्वाद द्यावा. पण इथे नाना म्हणालेले असतात की मला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही आहे. पण शशिकला म्हणते, जय अरे आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. अरे पाठीशी काय, मी तर तुझ्या बरोबर आहे. हे बघ, म्हणून तर तुझं औक्षण करण्यासाठी मी हातामध्ये ताट घेऊन उभी आहे. तेव्हा इथे निखिल म्हणत असतो की ताई, अगं शशिकला काकू अशी का वागते? तिला माहिती नाही आहे का या जयने आपल्या मंजिरी ताईबरोबर काय केलं होतं? मग काय गरज आहे त्याला एवढा मान द्यायची? तेव्हा रुचिता म्हणत असते, निखिल अरे तुला माहिती नाही आहे का, हा जय घोरपडे आणि मम्मी दोघेही सारखेच आहेत. इथे जय घोरपडेला स्वतःच्या भावाशी काही देणं घेणं पडलेलं नाही आहे. बघ असं स्वतःच्या भावाला राबवतोय आणि इथे मम्मीला सुद्धा घरातल्या लोकांशी देणं घेणं नाही. तिला तिच्यासारखी माणसं खूपच जास्त आवडतात. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की मला प्रमोशन मिळाले, त्यामुळे तुम्ही सगळेजण माझ्या आनंदामध्ये सहभागी झालात, ते मला खूपच जास्त आवडलं. तेव्हा इथे नाना म्हणतात की जे लोक स्वतःच्या माणसांचा विचार करत नाही, स्वतःच्या माणसांना इतका त्रास देतात, त्या लोकांनी कधीच दुसऱ्यांबरोबर नाती जोडायला यायचं नसतं. आमच्याबरोबर संबंध ठेवायची तुला अजिबात काहीही गरज नाही आहे, कळलं का? तेव्हा इकडे आता जय घोरपडेला चांगलंच नानांनी सुनावलेलं असतं. तेव्हा शशिकला म्हणत असते की जय अरे खरंच माझी खूप इच्छा होती की तुझं आणि मंजिरीचं लग्न व्हावं. म्हणजे आता तू इथे पाहुणा म्हणून आला आहेस, पण तू लवकरात लवकर आमच्या इथे एका अधिकाराने आला असतास ना तर बरं झालं असतं. पण तू अजिबात काळजी करू नको जय, तुझं या घरामध्ये आता जावई म्हणून जर येणं झालं नाही ना तरीसुद्धा काही हरकत नाही. पण या घराचे दरवाजे सताड तुझ्यासाठी उघडे आहेत. तुला जेव्हा या घरात यायचं असेल ना तेव्हा यायचं. अरे प्रमोशन झालं आहे तुझं, तुझ्या लोकांना, तुझ्या डिपार्टमेंटच्या लोकांना लवकर अक्कल आली म्हणून तुझ्यासारख्या पोलीस अधिकाऱ्याला लवकरात लवकर प्रमोशन दिलं. हे तर तुला आधीच द्यायला हवं होतं, जे त्यांनी आत्ता दिलं. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, अरे जे लोक स्वतःच्या भावाचा अपमान करतात ना त्या लोकांजवळ बोलण्याची सुद्धा मला इच्छा नाही आहे, कळलं तुला? तू माझा आशीर्वाद घेऊ नकोस, कारण मी तुला तो देणार नाही आहे. त्यानंतर इथे नाना आता प्रत्येक वळणावरती इथे आता जय घोरपडेचा अपमान करत असतात आणि त्यांना रायाचं फार वाईट वाटत असतं. ते म्हणत असतात की जो तो फक्त आपलं आपलं बोलतोय, पण त्या बिचाऱ्या रायाकडे तर कुणाचं लक्षच नाही आहे. त्याला किती त्रास होत असेल. स्वतःच्या खांद्यावरती इथे भावाला घेऊन फिरणं खायची गोष्ट नाही आहे. त्यानंतर इथे शशिकला म्हणत असते की जय अरे माझी तर खूपच जास्त इच्छा होती की या घरामध्ये ना तू जावई म्हणून यायला हवं होतं, पण बघ ना ती माझी इच्छा अपुरी राहिलेली आहे. पण काही हरकत नाही, ती इच्छा कधी ना कधीतरी पूर्ण होईलच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता शशिकला म्हणत असते, पण एक मात्र नक्की या, तुला हा जो काही बैल भेटलाय ना तुझी गाडी ओढायला, तो खूपच जास्त ताकदवर आहे, अगदी प्रामाणिक आहे. मगापासून बघ कसा शांतपणे उभा राहिलाय. तेव्हा इथे आता राया मनामध्ये म्हणत असतो की इथे माझ्या भावाचा आनंदाचा दिवस आहे म्हणून, नाहीतर माझ्यावरती हसणाऱ्यांचे कधीच दात पडले असते. तेव्हा इथे राया काहीच बोलत नाही. तो रुचिताला म्हणतो, रुचिता मला खूप जास्त तहान लागली गं, पाणी देतेस का? तेव्हा रुचिता म्हणते, हो देते ना. आणि ती लगेचच रायासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते. तेव्हा जय तिच्या हातातून ग्लास खेचून घेतो आणि म्हणतो, अगं रुचिता हे काय करतेस तू? त्याचा भाव असताना तू पाणी देणार? अगं मी आहे ना त्याचा भाऊ, मी त्याला पाणी देतो. तेव्हा इथे राया त्याला पाणी देत असतो. तेव्हा जय इथे त्याला म्हणतो की राया अरे हाताची ओंजळ कर ना, हाताची ओंजळ कर, मी तुझ्या हातामध्ये पाणी ओततो. तेव्हा इथे राया आता भावासाठी हाताची ओंजळसुद्धा करतो आणि इथे जय तरीसुद्धा त्याच्या हातामध्ये पाणी ओतत नाही. प्रेक्षकांनो, तो आजूबाजूला पाणी ओततो आणि संपूर्ण ग्लासमधलं पाणी आता संपून टाकतो. तेव्हा रुचिता म्हणत असते, जय अरे असं काय केलंस तू? त्याला पाणी का दिलं नाहीस प्यायला? अरे त्याला तहान लागली आहे ना, सगळं पाणी तू खाली ओतून टाकलंस. तेव्हा जय म्हणत असतो, अगं मी कुठे पाणी सगळं खाली ओतून टाकलं, त्याला नीट इथे ओंजळ करता येत नाही का? बरं बरं हे घे,
परत मी तुला पाणी प्यायला देतो. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो, घे रे बैला, पाणी घे, पाणी हवंय ना तुला प्यायला. तेव्हा इथे ओंजळीमध्ये पाणी न देता मुद्दामून इथे सगळीकडे तो पाणी ओतून टाकतो. शशिकलाला आश्चर्य वाटत असतं की हा राया इतका रागीट, प्रत्येक माणसाला अंगावरती धावून जातो मारायला, आणि आता भाऊ त्याचा इतका गावासमोर अपमान करतोय तरीसुद्धा सगळं काही सहन करतोय. तरी ते भावाच्या प्रेमापोटी हे सगळं राया सहन करत असतो. पण इथे आता त्याचे दिवस लवकरच भरत आलेले असतात. इथे मंजिरी म्हणत असते की जय, तू जे काही केलंस ना ते खूपच चुकीचं केलंस. तुला राया सोडेल, याच्यासाठी माफ करेल, पण मी तुला अजिबात माफ करणार नाही आहे. तेव्हा इथे रुचिता म्हणत असते, जय तू बरोबर नाही केलंस, त्याला तहान लागली आहे ना, त्याला तू पाणी प्यायला द्यायला हवं होतंस. तेव्हा जय म्हणतो, बरं ठीक आहे, जा, तुला द्यायचं असेल ना पाणी त्याला अजून, तर जा, अजून एक ग्लास भरून आण आणि त्याला पाणी प्यायला दे. तेव्हा रुचिता आता पटकन आतमध्ये जाते आणि रायासाठी दुसरा ग्लास पाण्याने भरून घेऊन येते. तेव्हा इथे जय घोरपडे हे मुद्दामून करत असतो. उलट तो म्हणतो की रायाची चुकी आहे, त्यानेच पाणी ओंजळीमध्ये नीट घेतलं नाही. तेव्हा राया म्हणतो, अगदी बरोबर, मीच ओंजळीमध्ये पाणी व्यवस्थित धरलं नाही. तेव्हा रुचिता दुसरा ग्लास भरून आणते. तेव्हासुद्धा इथे जय जातो आणि रुचिताला मुद्दामून धक्का देतो आणि तिच्या हातातलं ग्लास खाली पाडतो. तेव्हा इथे जय म्हणतो, अरे देवा, परत ग्लास खाली पडला का? जाऊ दे, एखाद्याच्या नशिबामध्ये पाणी नसतंच. तेव्हा इथे जय म्हणत असतो की मी त्याला पाणी प्यायला देत होतो, कारण शेवटच्या क्षणाला जेव्हा पाणी द्यायची वेळ येते ना, तेव्हा घरातलाच माणूस असतो ना शेवटच्या क्षणाला पाणी पाजायला, हो की नाही राया? तेव्हा राया म्हणतो, हो अगदी बरोबर. तेव्हा जय म्हणतो, पण आता तुझ्या नशिबात काही पाणी नाही आहे, चल आपण निघायचं का? चल बैला, गाडी उचल आता, आपल्याला पुन्हा अख्ख्या गावभर मिरवणूक फिरवायची आहे ना, की इथेच थांबायचं आहे? तेव्हा इथे राया म्हणतो, हो चल ना. तेव्हा मंजिरी येते आणि म्हणत असते की बास झालं जय, बास झालं, काय चाललंय तुझं? तू मुद्दामून इथे राहायला त्रास देतोयस का? अरे माणूस आहेस की हैवान आहेस तू? बघ त्या बिचाऱ्याची अवस्था, बघ काय करून ठेवली आहेस तू. आधीचा जर राया असता ना तर कधीच तुला इथे त्याने चांगला धडा शिकवला असता. पण जेव्हापासून त्याला कळले की तू त्याचा भाऊ आहेस, तेव्हापासून बिचारा तुझा सगळा अपमान सहन करतोय तो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मंजिरीला रायाची अवस्था बघून फारच वाईट वाटत असतं. ती इकडे आता बघते, रायाच्या खांद्याला इथे इजा झालेली असते. ते इथे आता जोकड खांद्यावरती घेऊन घेऊन त्याच्या हाताला पूर्णपणे आता इथे रॅशेस आलेले असतात, त्याच्यामुळे त्याला त्रास होत असतो. मंजिरी आता ते पुसत असते आणि त्याला आलेला घामसुद्धा आपल्या ओढणीने पुसायला जाणार, तेवढ्यातच जय म्हणतो, अगं हो हो मंजिरी, जास्त पुढे जाऊ नकोस, अगं बैल लादबीत मारेल ना. तेव्हा मंजिरी म्हणते, बास झालं जय, बास झालं. अरे राया भाऊ आहे ना तुझा, त्याच्याबरोबर असं वागताना तुला अजिबात लाज वाटत नाही का? अरे तुझी मिरवणूक घेऊन तो अख्ख्या गावभर फिरतोय आणि त्याला तहान लागले तर साधं त्याला पाणीसुद्धा पिऊ देत नाही आहेस. हे कृत्य करताना तुला अजिबात लाज वाटत नाही आहे. तेव्हा इकडे इतका निर्दयी असशील ना तू, असं अजिबात वाटलं नव्हतं. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, जो माणूस दुसऱ्याचा जीव घेण्याचा विचार करू शकतो त्या माणसाकडून माणुसकीची अपेक्षा करायची तरी काय? आणि काय रे जय, का तू त्याला इतका त्रास देतोयस? जेव्हापासून त्याला कळलंय की तू त्याचा भाऊ आहेस तेव्हापासून तो तुझ्याबरोबर चांगलं वागतोय. नाहीतर आतापर्यंत रायाचा तू जो काही अपमान करतोयस ना, आधीचा जर राया असता ना तर त्याने तुझी काय अवस्था केली असती ना, याचा जरा विचार कर. मागच्या वेळेलाच त्याने तुझं काम केलं असतं जर मी मध्ये आले नसते. कळते का तुला? त्या वेळेला मी मध्ये नसते आले ना तर जास्त बरं झालं असतं. इथे तुला प्रमोशन मिळाले म्हणून त्याला किती आनंद झाला आहे आणि तो तुझ्यासाठी इथे मिरवणूक काढतोय, तुला चांगलं वाटावं म्हणून तुला हवं ते तो करतोय, तुझं सगळं ऐकतोय. पण तुझी काही अक्कल ठिकाणावरती अजूनही येत नाही आहे. का त्याला इतका त्रास देतोयस तू? साधं त्याला पाणीसुद्धा पिऊ देत नाही आहेस. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की मी नव्हतं सांगितलं त्याला मिरवणूक काढायला, काय गरज होती त्याला बैलासारखी इथे आता खांद्यावरती जोकड घेऊन माझी मिरवणूक काढायची? सांग ना. त्याच्यामुळे मला जो काही त्रास झाला आहे तो मी कधीच विसरणार नाही आहे. त्याच्यामुळे माझं बालपण असं अनाथ मुलांसारखं गेलं. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की जाऊ दे ना, कशाला उगाच मिस फायर तू विषय वाढवतेस. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया बोलू दे मला, आज तू मला थांबू नकोस. तेव्हा जय म्हणतो, या रायाला तर मी कधीच माफ करणार नाही. याच्यामुळे माझे आई वडील माझ्यापासून दूर झाले, कळत नाही का तुला याच्यामुळे मी काय सहन केलंय ते? तेव्हा मंजिरी म्हणते, काय रे, सगळ्याचं खापर त्याच्यावरती फोडून मोकळा होतोयस तू? हे एकच टुमणं मिळालंय का तुला की त्याने कसं तुला अनाथ केलं? तो अनाथ नाही
नाही झालं का? आई वडील काही फक्त तुझे होते, त्याचे आई वडील नव्हते? अरे तू तर एका चांगल्या घरामध्ये तुला दत्तक घेतलं, तुला लहानाचं मोठं केलं, तुला शिक्षण पाणी दिलं, तुला पोलीस अधिकारी बनवलं आणि इथे रायाचे किती हाल झाले. अरे तो रस्त्यावरती लहानाचा मोठा झाला, अख्खं गाव त्याला गुंड गुंड म्हणून बोलतं, तरीसुद्धा तो कुणाला काही बोलत नाही. त्याने त्याचं जे काही आयुष्य आहे ते स्वीकारले. तुझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं झाले तरीसुद्धा तुला ते आवडत नाही आहे का? आता फक्त रायाला प्रत्येक गोष्टीचा दोष द्यायचं आणि स्वतः मात्र नामनिराळं राहायचं. अरे आधी तू रायाबरोबर कसा वागलेस हे तू विसरलेस का? किती त्याला त्रास दिलेस सगळं विसरलास, पण तरीसुद्धा त्याने काही मनात ठेवलं नाही आणि तो प्रत्येक वेळेला तू त्याचा अपमान केलास तरी तुझ्याकडे येत असतो. तेव्हा इथे जय म्हणतो, अरे जाऊ दे ना मिस फायर, अगं मोठा भाऊ आहे तो, त्याला इथे प्रमोशन मिळाले म्हणून मी आनंदाने मोठ्या भावाची मिरवणूक खांद्यावरती फिरवतोय. अगं तो जेव्हा मी लहान असताना मला तो खांद्यावरती फिरवायचा ते विसरून कसं काय जमेल? तेव्हा मंजिरी म्हणते, बास झालं, तू गप्प बस, काही बोलू नकोस राया, तुला तर त्याच्यामध्ये आता वाईट गुण दिसतच नाही आहेत ना. तेव्हा जय म्हणतो, मग कुणी सांगितले त्याला माझ्यासमोर यायला? आताच्या आता त्याला माझ्यासमोरून जायला सांग, नाहीतर जीव घेईन मी त्याचा. तेव्हा मंजिरी म्हणते, अच्छा तू जीव घेणार? कुणाचा? रायाचा. तुला माहिती नाही आहे का राया कोण आहे ते? काय रे राया, या गावामध्ये वाघ म्हणून फिरत होतास ना, अख्ख्या पंढरपूरमध्ये वाघ म्हणून ओळखतात तुला आणि आता याच्यासाठी बैल झालायस का? याची मिरवणूक फिरवायची आहे म्हणून तुला? जय तू विसरलास वाटतं, इथे माझ्यामुळे तू जिवंत आहेस, नाहीतर रायाने मंदिरामध्ये तुझी जी काही अवस्था केली होती ना ती विसरला असशील तू. पण त्यावेळेला मी नसतेमध्ये आले ना तर जास्त बरं झालं असतं. तेव्हाच रायाने तुला संपवायला हवं होतं. अरे जेव्हापासून त्याला कळलंय की इतका तू त्याला त्रास देऊन सुद्धा की तू त्याचा भाऊ आहेस, तेव्हापासून सगळा राग रुसवा मागे टाकून तो तुझ्या पुढे पुढे करतोय. तेव्हा इथे जय म्हणतो, हा मग काय झालं पुढे पुढे केलं तर? कारण त्यालासुद्धा माहिती आहे जे काही झाले त्याच्यामध्ये त्याचीच चुकी आहे, त्याच्यामुळेच आज मला अनाथ म्हणून जगावं लागलं. तेव्हा मंजिरी म्हणते, काय रे अनाथ म्हणून जगलास तू? थोडे दिवस आश्रमामध्ये जाऊन राहिलास आणि नंतर तिथून एका चांगल्या कुटुंबाने तुला दत्तक घेतलं, तुला त्यांनी त्यांचं नाव दिलं, मुलासारखं तुझ्यावरती प्रेम केलं, लहानाचं मोठं केलं आणि चांगलं शिक्षण पाणी दिलं. रायाला तर यातलं काहीच मिळालं नाही, तुला सगळं चांगलं मिळालं तरीसुद्धा तुला त्यांनी लहानाचं मोठं केलं. त्या आईवडिलांना सुद्धा तू त्यांना चांगलं मानलं नाहीस, त्यांचं कौतुक केलं नाहीस, की त्यांना आईवडिलांचा दर्जा दिला नाहीस. ज्यांनी तुला लहानाचं मोठं केलं त्यांची किंमत तुला नाही आहे, तर तू या रायाची किंमत काय ठेवणार आहेस, की आमची किंमत तू काय ठेवणार आहेस? तेव्हा इथे जय म्हणतो, मग कुणी सांगितलं त्याला माझ्यासमोर यायला? सांग ना, मी म्हणालो होतो का मला माफ करायला, मला भाऊ भाऊ करून म्हणून माझ्या मागे पुढे फिरायला मी सांगितलं होतं? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, ऐकलंस का राया, अरे अजून नाच ना भावाला घेऊन, अजून त्याची मिरवणूक फिरव अख्ख्या गावभर. तो विचार करतोय की कधी तुला मारता येईल, कधी तुझ्यावरती राग काढता येईल असं म्हणतोय तो. पण तरीसुद्धा तुला तुझ्या भावाचाच पुळका ना, त्याला इथे त्याचं कौतुक कर, त्याला गावभर फिरव, त्याला घेऊन नाच. पण तो बघ तुझ्याबद्दल काय विचार करतो. अरे दुश्मन समजतो तुला, तरीसुद्धा त्याच्या मागे पुढेच करायचं आहे ना. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया तू कदाचित विसरला असतील की इथे हा जय तुझ्याबरोबर कसा वागलाय ते, पण मी कधीही विसरणार नाही. आणि जय घोरपडे, अजून एक गोष्ट तू लक्षात ठेव रे, तू रायाला काय मारणार? राया कोण आहे तुला माहिती नाही आहे का? आता तुला कळलंय की रायाला कळलंय मी त्याचा भाऊ आहे म्हणून तो तुला काही करणार नाही, पण अति तिथे माती हे तू विसरू नकोस. राया, अरे हा जय घोरपडे आहे ना, फक्त तुला त्रास देणार आहे, फक्त त्रास. अरे तू एकटा होतास ना, निदान तू हसून खेळून तरी राहत होतास रे. पण जेव्हापासून तुला कळलंय की हा राया आणि जय दोघेजण भाऊ आहेत, तेव्हापासून तू या जयचं सगळं म्हणणं ऐकतोयस आणि त्यालासुद्धा वाटेल तसं तो तुझ्याबरोबर वागतोय. त्याच्या काही लक्षात नाही आहे की तू त्याचा भाऊ आहेस की कोण आहेस. त्याला फक्त तुला त्रास द्यायचा आणि तुझी मज्जा घ्यायची आहे आणि गावासमोर तुझा अपमान करायचा आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की राया, अरे आता तरी डोळे उघड आणि आजूबाजूला बघ. तेव्हा जय म्हणतो की जाऊ दे, तू का बोलतेस आमच्यामध्ये? आणि राया, आता तुला मिरवणूक फिरवायची आहे की इथेच बंद करायची आहे ते सांग आता. तेव्हा राया म्हणतो, नाही नाही, फिरवायची आहे ना, अख्ख्या गावभर माझ्या भावाची मिरवणूक फिरवायची आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, जय या सगळ्या गोष्टींसाठी राया एक वेळ तुला माफ करेल, पण मी कधीच करणार नाही. तू जे काही वागतोयस ना त्याची शिक्षा तुला मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जय घोरपडे पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसतो आणि त्याच्याबरोबर अजून 2-3 माणसांना गाडीमध्ये बसवतो आणि इथे रायाला ती गाडी ओढायला सांगतो. तर पुढील भागामध्ये बघूया, इथे गाडीमध्ये खूप जास्त वजन झालेलं असतं.
असतं आणि इथे राया दमलेला असतो, तो पाणीसुद्धा प्यायलेला नसतो. तेव्हा इथे जय घोरपडे म्हणतो की राया, अरे तुझे हे खांदे आहेत ना, भावाचं वजन आता पेलू शकत नाही आहेत. तेव्हा तिथे आता तू हारलास राया, तू हारलास. तेव्हा मंजिरी आहे त्याने म्हणते, एक सच्चा दोस्त असतो ना, तो आपल्या सच्च्या दोस्तला कधीच हरवून देत नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर. आणि आता दुसऱ्या बाजूचं जोकड मंजिरीने स्वतःच्या खांद्यावरती घेतलेलं असतं आणि इथे आता दोघेजणं जय घोरपडेची मिरवणूक अख्ख्या गावभर काढत असतात. तर इथे मंजिरीने पुन्हा एकदा आपली सच्ची दोस्ती इथे निभावलेली आपल्याला बघायला मिळते.